दिसते आहेत. जिथे बघावं तिथे फक्त जागृती बॉयजचे सपोर्टर दिसतील, कारण की इथे गौतम नगर जवळ आहे आणि गौतम नगरची टीम आहे जागृती बॉयज. आता सर्व नॉन रजिस्टर प्लेयरनी तयारीत राहावे. जो कोणी कॅच पकडेल बाउंड्रीच्या बाहेर त्याच्यासाठी एक नेक बँड आहे इथे ब्लूटूथचा. पहिला चेंडू उडवलाय, प्लेयर त्याच्या खाली कॉल देतोय आणि इथे विकेट. डीजे माना जाएगा विक्रांत. फिर आप कैच भी पकड़ोगे तो भी डी माना जाएगा. सूरज सूरज हुआ मध्यम, शाम ढलने लगा. पुढचा बलंदाज विपुल शिंदे उर्फ बावा. बघूत आता बावा काय कारनामा करतो त्याच्या संघासाठी. जागृती बॉयज मध्ये डीप पर्यंत बॅटिंग तर आहे, पण पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट गमावला. पुन्हा एकदा चेंडू फेकून टाकलेला आहे आणि प्लेयर त्याच्या खाली आणि इथं विकेट. आपल्याला हॅट्रिक बघायला मिळाली. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये हॅट्रिक होते की राहते. ह्या हॅट्रिकला सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. पहिला हॅट्रिकचा मान मिळवला नीरजनी आणि सूरज मिळवतो की बघूत. हॅट्रिक बॉल. ओ डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि इथे सूरजची हॅट्रिक हुकली. जर सूरजने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला हमखास हॅट्रिक तर मिळालीच असती आणि पारितोषिक सुद्धा. फर्स्ट फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे पवई किंग्स. आता दुसरा फायनलिस्ट मिळतो ह्या मॅच संपल्यानंतर. फुलटॉस बॉल आणि पंचांचा निर्णय 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 काहीच नाही. 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव. 4 चेंडू मध्ये 1 धाव. जागृती हा संघ सध्या तरी बॅकफुटवर, पण यासिर अनुभवी प्लेयर त्यांच्या मधला. संघाची बॅकबोन यासिरची आणि ते वाईड अर्थातच एक्स्ट्रा म्हणजे एक्सटर्नल अतिरिक्त. 4 चेंडू मध्ये 2 धावा. एक इरफानची आणि एक एक्स्ट्राची. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल कव्हरच्या दिशेने मारला. रनआउटचा चान्स. नॉट आउट. जागृती बॉयजचे हृदयाचे ठोके जणू वाढलेच होते. नॉट आउट. जागृती बॉयज संघाची बॅकबोन यासिर अन्सारी, मॅन फ्रॉम गौतम नगर. 5 चेंडू 3 धावा 3 रन.
5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आणि 2 विकेट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट सूरज. शेवटचा चेंडू त्याच्या षटकाचा. ओ शॉर्ट बॉल ऑफसाइडच्या दिशेने आणि इथे 1 धाव डिक्लेअर. मैदानाची 4 धावा. 1 षटक संपलेला आहे. पहिलं षटक. मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, तुम्ही ऑफसाइडच्या दिशेने मारताल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1 रन मिळेल. आलाय खालच्या दिशेने बॉलिंग टाकायला. वरून 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 म्हणजे पाऊस. वरून उजव्या हाताचा गोलंदाज मीडियम पेसर बॉल आणि चेंडू फेकून मारलाय रे मारलाय आणि गेला विकेट. विकेट विकेट विकेट. डीजे बॉल जुना नाही होऊ दिला. पहिल्या सेमी फायनल मध्ये पण आपण बघितलं आणि दुसऱ्या सेमी फायनल मध्ये पण बॉल जुना होऊन मोठे फटके मारायचा प्रयत्न करतात, पण इथे पहिल्या चेंडू पासून मोठे षटक खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये तिन्ही फलंदाज गारद झाले. पहिला विकेट मिळाला आपल्याला जावेद सय्यद यांचा, दुसरा विपुल शिंदेचा, तिसरा यासिर अन्सारीचा. आता आले आहेत लवली. व्हेरी लवली लवली बॉल आणि पंचांचा निर्णय इथे डॉट बॉल. लवलीला आता इथून तिथून मिथून बनायचं आहे. हा मारला मिथून आणि फटका पण फसलाय राज कपूर सारखा आणि गेला विकेट. डीजे जर 5 ओव्हरच्या षटकामध्ये जर विकेट जात असतील तर संघाला आणि गेला विकेट. विकेट क्रिकेट. डीजे आहेत. अर्धा संघ अवघ्या 4 रनामध्ये तंबूत आलेला आहे जागृती बॉयजा संघाचा. आता स्काय एक ऑलराऊंडर. हॅट्रिक जर मिळाली वरून लादा 200 रुपयाचा पारितोषिक ऑलरेडी इथं आहे. वरून ऑन हॅट्रिक. ओ आणि लेग बिफोर. पंचांचा निर्णय आणि ते नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. लेग बाय.
ओहो, ज्यूस पिला दो मोसंबी का. जागृती बॉयज संघाची तीच अवस्था झालेली आहे. इरफान खूप वर्षांनी कमबॅक केलेला आहे. इरफानने इंजुरीमुळे बघू इरफान त्याच्या संघाला फायनल मध्ये पोहोचवतो की नाही. ओ, अपर कट मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी झाला इरफान आणि गेला इथे डी धाव. जो भी वहां पे खड़े डी एरिया में अगर वो उनमें से कोई भी कैच पकड़ेगा उसे एक हेडफोन मिलेगा, ब्लूटूथ हेडफोन. 6 धावा, 6 धावा, 6 धावा, 5 विकेट. जो भी बाउंड्री के पीछे डी एरिया के पीछे कैच पकड़ेगा नॉन रजिस्टर प्लेयर, उसे या तो घड़ी मिलेगी या ब्लूटूथ हेडफोन. प्लीज इसकी नोट रखिएगा. 2 ओव्हर संपलेला आहे आणि फक्त 6 धावा, 3चा रन रेट. असं वाटतंय मला इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच बघतोय मी इथे. इंडियाची जशी हलत ऑस्ट्रेलियाने केली तशी जितली इन्कलाब बॉयजने हलत जागृती बॉयजची केली. इन्कलाब बॉयज, ओहो, अत्यंत उत्कृष्ट पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आणि इथे 1 धाव मिळाली आकाश यादव यांना. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुफियान, तेरे वास्ते मेरा इश्क सुफियाना, 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 सिक्सर, सिक्सर, सिक्सर आणि उत्कृष्ट असं आणि ढगामध्ये काळे वादळ. बघूत हा वादळ येतो की उन्हात पाऊस पडतो. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण पॉइंटच्या दिशेने उडून खेळला आणि 1 धाव. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता ऑफ साइडला फक्त 1 आणि किंवा 2 धावा मिळतील. चौदा रनावर अवघा अर्धा संघ तंबूमध्ये परतलेला आहे, पण त्याला कमबॅक करण्यासाठी इरफान आणि आकाशची जोडी. आताच एक उत्कृष्ट असा फटका मारलेला आकाशने आणि तो गेला षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि बॅटची कडा घेऊन गेलेला आहे डीच्या दिशेने आणि फक्त 1 धाव. आता सिंगल डबलचा गेम तर राहिलेला नाहीये. मोठे मोठे फटके करूनच तुम्हाला गेम पुढे वाढवावा लागेल, कारण की अर्धा सामना, अर्धा इनिंग समजा झालीच आहे. 2 ओव्हर 2 षटक 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू सोफियान, आकाश आणि लपेटून मारण्याचा प्रयत्न, पण कार्पेटच्या सहाय्याने गेलेला चेंडू आणि इथे फक्त 1 धाव. ही मोठी ओव्हर आलेली आहे जागृती बॉयज संघाला. आतापर्यंत 10 धावा मिळाल्या त्या षटकामधून. शेवटचा चेंडू आणखी बाकी आहे. इरफान स्ट्राइक वरती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, तिथे फिल्डर विक्रांत. नीचे उतरो प्लीज, कैमरा हिल रहा है, नीचे उतरो. खूप मोठा षटक, मोठी ओव्हर, 11 धावाची ओव्हर ही सुफियानची. 3 ओव्हर मध्ये 17 धावा, अर्थातच 5.80 चा रन रेट चालू आहे इथे. 5.80 नाही पाहिजे, 8.5 चा पाहिजे इथे. 5 विकेट गमावला संघाचा आयकॉन प्लेयर मोहित जयस्वाल, सॉरी मोहित.
बुमराह प्रिन्स ऑफ पवई. उजव्या हाताचा गोलंदाज बॅक ऑफ द हँड बॉल टाकला आणि चेंडूवर चढालाय सुफियान चेंडूच्या खाली आणि 6वा विकेट डीजे. एबीडी मन्नान नेक्स्ट बॅट्समन. उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचाच गोलंदाज मोहित प्रिन्स ऑफ पवई या नावाने ओळखला जातो. ओहो कवाच्या दिशेने तेवढी उत्कृष्ट फिल्डिंग वरूनची 2 धावाचा प्रयत्न इथे निसटला जागृती बॉयज संघाच्या हातातून. 6 विकेट गमावल्या आहेत अवघ्या 18 रनावरती जागृती बॉयज संघाने. 2 षटक आणखी पण बाकी आहेत. अर्थात 10 चेंडू मध्ये जर 20 धावा किंवा 30 धावा आल्या तरच मॅच रंगतदार होईल. लपेटून मारलेला आहे आणि फिल्डरच्या हातात आणि विकेट डीजे. अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून जागृती बॉयज संघाला लिटरली गारद केलेला आहे. 18 रन फक्त 7 गडी बाद. अनमोल मेरे 2 अनमोल रतन मधला 1 अनमोल. ओ आणि पंचांचा निर्णय डेड बॉल. अनुभवी आमचे पंच MCA व्हेरीफाईड. अनमोल ओहो व्हॉट अ डिफेन्स. पण इथे रन आउटचा चान्स आणि प्रिन्स ऑफ पवईने हुकलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मोहित. त्यांचं टोपण नाव आहे बुमराह कारण की त्यांचे यॉर्कर बुमराह सारखे असतात. 4 बॉल 2 रन वैयक्तिक स्कोर आणि पुन्हा एकदा रन आउटचा चान्स आणि विक्कीचा अननेसेसरी विरुद्ध दिशेला थ्रो. विक्कीने वरती जरी थ्रो दिला असता तरी विकेट मिळाला असता. इथे असं झालं विक्कीचं जखम झाली मांडीला आणि मलम लावला यांनी शेंडीला. लक्ष ठेवा विक्की. आलं गेली दांडी 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 प्रिन्स ऑफ पवई.
अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली इन्कलाब बॉयज हा संघ जागृती बॉयजला फक्त 20 रनावरती थांबवता आलेला आहे. उत्कृष्ट अशी कर्णधार लीडरशिप. तबरेज अली सय्यद उत्कृष्ट असं करण्यात संघाचं नेतृत्व करताना जागृती बॉयज यांना एवढा बलाढ्य संघ जागृती बॉयजला फक्त 20 धावांवरती लपेटला आहे. इन्कलाब बॉयज या संघाने फक्त 21 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. गरज सर वैद्य मरो. आपल्याला एक संघ आता फायनलिस्ट मिळालेला आहे. बघूत आपल्याला दुसरा संघ पण फायनलिस्ट लगेच मिळतो का. इन्कलाब बॉयज. इन्कलाब बॉयज. चला मॅच स्टार्ट करूया. सुरुवात करूया. फॉरेन वरून प्लेयर आणलाय आम्ही नेपाळ वरून. विक्की सिंग. उत्कृष्ट असा कर्णधार पद निभावताना तबरेज अली सय्यद आणि स्ट्राइक घेतोय स्वतः संघाचा अनुभवी प्लेयर. सर्वात अनुभवी प्लेयर फलंदाज शैलेश यादव अर्थात गोलू. सर्वप्रथम संघाची गोलंदाजीचा नेतृत्व सांभाळतोय अनमोल. मेरे दो अनमोल रतन मधला हा एक अनमोल शैलेश यादवचा का बॅट तर थंडच पडलेली आहे वर्षानुवर्ष. बघू ह्या सेमीफायनल मध्ये शैलेश यादव मोठे फटके मारतो की हुकतो. कित्येक वर्षापासून शैलेशचा बॅट ही शांत राहिलेली आहे. पहिला चेंडू आणि ते विकेट विकेट विकेट. डीजे सलग 3 वर्ष आउट ऑफ फॉर्म चालत आहेत शैलेश यादव. नवीन फलंदाज सागर कोरे 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 जो रन ओढतो खोरे खोरे खोरे. उजव्या हाताचा फलंदाज खूप मोठी रक्कम देऊन विकत घेतला आहे. कव्हर्स वरती उडवलेला चेंडू आणि षटकार सिक्सर.
नॉट आउट, नॉट आउट. व्हॉट अ कमबॅक बाय अनमोल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार खाऊन आणि लगेच एक खोलवर टप्प्याचा चेंडू, अर्थातच यॉर्कर. कोरे अत्यंत अग्रेसिव्ह मूड मध्ये ड्रेसिंग रूम मध्ये डगआउट मधूनच त्यांना सांगितलं आहे तुम्हाला तुमचा नॅचरल गेम खेळायचा आहे. चौथा चेंडू, ले अत्यंत सेन्सिबल क्रिकेट. षटकार मारून लगेच स्ट्राइक चेंज. ओहो, व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट. कारण की फक्त 21 धावा बनवायच्या आहेत या संघाला. सिंगल डबलने सुद्धा होतो. मोहित प्रिन्स ऑफ पवई स्ट्राइक घेत आहे. 7 धावा. शेवटचा चेंडू आणि बुमरानी उडवलाय 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 आणि गेला विकेट. संघाचे कर्णधार वॉर्ड क्रमांक 121 च युवा नेतृत्व तबरेज अली सय्यद. स्वतःला ते राजकारणी नाही संबोधित, समाजकारणी संबोधतात. तबरेज अली सय्यद. 5 चेंडू. ओहो, व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट. डी धाव आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 8. जागृती बॉयज संघाचा आयकॉन प्लेयर विपुल शिंदे काहीतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना एबीडी मन्नानला जागेवरून हलवून बघू दादा कुठे ठेवतात. पहिल्याच ओव्हर मध्ये एक मोठा षटकार मारून कोरेनी आपली धावसंख्या वाढवली होती. 8 धावापैकी 7 धावा स्वतः सागर कोरेच्या आहेत आणि 1 धाव फक्त तबरेज अली सय्यदची. मारला मारला गेली 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 गेली. पंचांचा निर्णय बघायचा आहे आपल्याला. पंचांचा निर्णायक असेल. पंचांचा निर्णय 2 रन. डीजे वाटतंय डगआउट मधूनच सेट होऊन आलेले आहेत. सेट वेट वॅक्स लावून पहिल्या चेंडूवरती षटकार. आपला नॅचरल गेम खेळत आहेत. नॅचरल गेम. मारलाय फटका आणि गेलाय षटकार. सिक्सर. लसून षटकार मारलाय गुडघा टेकून.
एक षटकारची आणखी गरज. कोऱ्यानी जवळ जवळ मॅच संपवली.